बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे अयोध्येच्या राजकुमारांचे शिक्षण. राजा दशरथाचे चारही पुत्र श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होते. महालात विविध खेळ खेळण्यात त्यांचे शिशुपण सरले. त्यांच्या बालपणीच्या आनंदात राजा आणि तीनही राण्या मग्न झाल्या. बालपणी श्रीराम आणि त्याच्या 3 भावंडांना मनोरंजक खेळ खेळण्यापेक्षा मैदानी आणि मर्दानी खेळ खेळण्यात मज्जा वाटत असे. शस्त्र चालवून दुष्टांचा संहार करण्याचा खेळ ते खेळत असत. सज्जनांचे रक्षण करण्याचा त्यांच्या या वृत्तीला बघून राजा आणि 3ही राण्यांना फार आनंद वाटत असे. राजकुमार 7-8 वर्षाचे झाल्यानंतर राजा दशरथाने त्यांना गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात 4ही राजकुमारांना शिकण्यासाठी पाठवले. ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात आल्यानंतर ऋषींनी त्यांना सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या. शस्त्रविद्या, राजकारण, समाजकारण, व्याकरण, विविध कला यांचे शिक्षण 4 भावांनी अगदी मनापासून घेतले. श्रीरामांनी तर धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनीही युद्धकला आणि शस्त्रविद्या शिकून घेतली. त्यात ते पारंगत झाले. ऋषींनी आपल्या आश्रमात त्यांना नीतिशास्त्राचेही धडे दिले. चांगले संस्कार करून त्यांची जडणघडण केली. एका राजघराण्यातल्या राजपुत्रांना ज्या ज्या ज्ञानाच्या शिक्षणाची आवश्यकता असते ते सारे ऋषी वसिष्ठांनी 4ही राजपुत्रांना दिले. कुमार अवस्थेत पदार्पण करू पाहणाऱ्या त्या 4ही भावंडांनी सर्व काही अगदी मनापासून आत्मसात करून घेतले आणि आपले गुरुकुलातले शिक्षण आटोपून गुरु आज्ञेने आपल्या अयोध्या नगरीत परतले.